पुढच्या बातमीकडे वळतोय। बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या नव्या GBS या रुग्णाच्या संदर्भातली। या रुग्णाच्या संसर्गाने तिथे मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडताना दिसतात। GBS बाधित रुग्णांची संख्या 101 वर पुण्यामध्ये पोहोचलेली आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर या निमित्ताने पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत। बाधित पाण्यामुळे हा रुग्ण बाधित होण्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि वेगवान प्रकार घडतोय असं लक्षात येत आहे। पुणे शहरासह जिल्ह्याभरामध्ये GBS हा आजार मोठ्या प्रमाणामध्ये फैलावतोय आणि या आजारावरती सामना करण्यासाठी आता पुणे महानगरपालिकेचं हे कमला नेहरू रुग्णालय जे आहे ते सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 50 बेड्सची क्षमता असणारं हे जे आहे तो फ्लोअर या सगळ्या GBS या आजारासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि जर का पेशंट्स मोठ्या संख्येने वाढले तर आणखीन कॅपॅसिटी जी आहे ती वाढू शकते अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळतंय। जे काही संशयित रुग्ण आहेत त्यांच्यावरती देखील उपचार जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये या हॉस्पिटलमध्ये जे आहे ते केलं जाते, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये हा आजार जो आहे तो फैलावतोय। मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते रुग्ण सापडतायत आणि या सगळ्याला जे आहे ते सामना करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा किंवा इतर वैद्यकीय यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, कारण का जवळपास काही दिवसांमध्ये 100 पार जो आहे तो या GBS रुग्णांचा आकडा जो आहे तो गेलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या आजारावरती नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा या आजाराला 2 हात करण्यासाठी सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या मागील काही दिवसांपासून सज्ज झालेल्या आहेत। महापालिकेचा हा हॉस्पिटल असल्यामुळे, हे रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते मोफत उपचार रुग्णांवरती केले जातील, कारण का उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच महापालिकेला याबाबतचे आदेश दिलेले होते। रुग्णांना जे आहेत ते मोफत उपचार झाले पाहिजे अशा प्रकारचं मत जे ते व्यक्त केलं गेलेलं होतं आणि त्यानंतर हे संपूर्ण रुग्णालय आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।